नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश काळंगे कृषी जागरणच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। राज्यातील तापमानात वाढ होण्याचा अंदाज, पीएम किसानच्या निधीत वाढ करण्याचा निर्णय नाही, अर्थसंकल्पात नैसर्गिक शेतीला बळ देण्याचा प्रयत्न, अवकाळीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार निधी, आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनासाठी प्रशिक्षणाचा प्रस्ताव तयार करा। आता पाहूया सविस्तर बातम्या। राज्याच्या तापमानात चढ उतार सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय। तर आता राज्यातील तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे। तर निफाडमध्ये 9.1 निश्चयांकी तापमानाची नोंद करण्यात आली। यामुळे आता राज्यातील तापमान 10 अंशांवर राहील अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे। तसंच आगामी काळात उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हलका ते मुसळधार पावसामुळे वातावरण पुन्हा थंड झाले आहे। तर दिल्लीत गेल्या 2 दिवसांपासून हलका पाऊस सुरू आहे। यामुळे दिल्ली, एनसीआर आणि आसपासच्या परिसरात तापमानात घट नोंदवण्यात आली आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे। अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पीएम किसान योजनेचा हप्ता वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळत होती, पण अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही। यामुळे जे लाभार्थी आस लावून बसले होते त्यांची निराशा झाली आहे। तसंच एप्रिल किंवा मे मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत। यामुळे पीएम किसान योजनेतून मिळणाऱ्या रकमेत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता, पण तसंच झालं नाही। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे। या अर्थसंकल्पावर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर यावेळी ते म्हणाले की या अर्थसंकल्पात देशातील शेतकऱ्यांना पुरेपूर न्याय व काळानुरूप शेतीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना याबाबत संतुलन साधले आहे। तसंच नैसर्गिक शेतीला बळ देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आल्यामुळे 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी बळ मिळण्यासोबतच ग्राहकांना सुद्धा विषमुक्त अन्न उपलब्ध होणार आहे। साठवणूक सुविधांवर भर दिल्याने शेतकऱ्यांना शेतमाल साठवणूक व योग्य भाव आल्यावर बाजारात विकणे शक्य होणार आहे असे धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे। गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 2109 कोटी 12 लाख 2 हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। तर याबाबतचा शासन आदेश काढण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे। अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत करण्यात येते। आदिवासी भागातील शेतकरी, युवक आणि महिलांना रोजगार व स्वयंरोजगार चालना देण्यासाठी आदिवासी विकास विभागांतर्गत विविध उपक्रम राबवले जातात। तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण देण्यात यावे याबाबतचा प्रस्ताव तत्काळ तयार करण्याचे आदेश आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिले आहेत। तर मंत्रालय मंत्री गावित यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी समूहासाठी मधुमक्षिका पालन व्यवसाय व प्रशिक्षणाबाबत बैठक झाली। यावेळी ते बोलत होते। तर आजच्या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूया। तसंच कृषी जागरणच्या वतीने 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2024 दरम्यान शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडणार असून त्यासाठी नोंदणी सुरू झाली। तुम्ही या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर जाऊन तुमची नोंदणी करू शकता आणि या सोहळ्यात सहभागी होऊ शकता। तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कृषी जागरणच्या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कृषीबाबतचे अपडेट घेण्यासाठी आमच्या फेसबुक शेअरच्या पेजला नक्की लाईक करा। धन्यवाद।